वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी बरखास्त केली। त्यामुळे ही 29 गावे वसई विरार महानगरपालिकेतच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान आंदोलकांनी मात्र गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्याची अधिसूचना बेकायदेशीर असल्यानं गावे महानगरपालिकेतून वगळल्याचा दावा करून जल्लोष साजरा केला आहे। 2009 साली तत्कालीन 4 नगरपरिषदा आणि 55 ग्रामपंचायतीचे विलीनीकरण करून वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती। मात्र 29 गावांनी महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास विरोध केला होता। या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात आले होते। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 31 मे 2011 साली वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याचा अध्यादेश काढला होता। मात्र या शासन निर्णयाला वसई विरार महापालिकेने याचिका दाखल करून आव्हान देत स्थगिती मिळवण्यात आली होती। तेव्हापासून गावे वगळण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते। दरम्यान राज्य शासनाने गावे वगळण्याचा 31 मे 2011चा शासन निर्णय रद्द केला आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाने 29 गावे महापालिकेतच समाविष्ट करत असल्याची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली। राज्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी या संदर्भातील रीट याचिका 4420 आणि इतर संलग्न याचिका रद्द करण्याची विनंती महापालिकेला केली होती। त्यामुळे गुरुवारी उच्च न्यायालयाने यापूर्वी पालिकेची स्थगिती याचिका बरखास्त केली आहे। नवीन अधिसूचनेनुसार 29 गावांचा वसई विरार महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। गुरुवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटला आहे। 2009ची गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची राज्य शासनाची अधिसूचना कायम आहे आणि 2024 साली देखील गावांचा समावेश करण्याची नवीन अधिसूचना काढण्यात आली आहे। त्यामुळे 29 गावे वसई विरार महापालिकेतच राहणार आहेत। गावे वगळण्यासाठी न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्त्यांना मात्र शासकीय अधिसूचना मान्य नाही। ही अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा दावा ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांनी केला आहे। 29 गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना शासनाने लागू केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। त्यामुळे गावे महापालिकेतून वगळली गेली आहे असा दावा त्यांनी केला। विशेष म्हणजे गुरुवारच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आंदोलकांनी जल्लोष साजरा केला असून काँग्रेसतर्फे वसईच्या पारनाका या ठिकाणी संध्याकाळी विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे।